ताई, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे प्रेक्षक आहेत महाराष्ट्रातले, त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी दीपाली सदाशिव सावंत, राहणार जापळे. इथं कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा आहे. ज्योतिबाच्या पायथ्याशीच आमचं गाव छोटंसं आहे, पण आमच्या इथलं गावाचं वातावरण छान आहे आणि नैसर्गिक वातावरण सगळं आहे. नाही, अगदी सुंदर आहे. तुमचा गावाचा नजारा एवढा सुंदर आहे, मलाही एवढा आवडला. आणि विशेष म्हणजे ताईंनी खाली राहतात, दुसऱ्या मजल्यावर खूप मोठं शेड केलंय आणि या शेडमध्ये त्यांचा व्यवसाय चालतोय. हे सुंदर गार्डन वगैरे, म्हणजे प्रसन्न एवढं वातावरण आहे की लक्षात येतं की ताई व्यवसाय कशा पद्धतीत करतात. ताई, एक गोष्ट आहे की भरपूर अशा महिला आहेत किंवा उद्योग करायचा का नाही किंवा केला तर चलन का नाही ह्या संभ्रमात असतात. पण तुमचं एक छोटंसं बाळ आहे, तरी सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू केला. डोक्यात काय संकल्प होती, कसं काय सुरू केला व्यवसाय? व्यवसाय असा सुरू केला की मेन म्हणजे आम्ही दोघं आहे घरी आणि मिस्टर कमवतात, मग आपण पण त्यांना थोडाफार काय हातभार होईल याच उद्देशानं हा मी व्यवसाय चालू केलेला आहे. तर महिला तर भीतात व्यवसाय करायला, तुम्ही तर धाडस केलं. काय कॉन्फिडन्स होता तुम्हाला? धाडस केलं म्हणजे पहिल्याच्या माणूस कोणताही धाडस करायच्या आधी जरसा विचार करतो, पण तरी पण धाडस केलं. जरी हारलं तरी नवीच्यानं उभा राहता येतं. आता जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला तर काही मालकांना, आपण थोडक्यात मराठीत नवऱ्यांना म्हणू, की आवडत नाही किंवा आपल्या बायकोने व्यवसाय करावा, आपल्या बायकोने बाहेर जावा, त्यांचं काय मत होतं? तुम्हाला दोघांचा कसा विचार झाला? नाही, असा म्हणजे आमच्या मिस्टरांचा असा कधी हे नाही झालं, नकार काय झालं नाही. ते तर कायम म्हणे की तू स्वतःच्या पायावर काहीतरी कर किंवा स्वतःच्या पायावर उभा राहा ह्याचा. आणि मेन म्हणजे ह्यांनीच प्रतिसाद चांगला मला दिला की बाबा हा, तू हे दीपाली करू शकतेस. ताई, आता एक महत्वाचा प्रश्न आहे की उद्योग म्हणलं की भरपूर उद्योग आहेत, मग संभ्रम होतो की कोणता उद्योग करावा, तो यशस्वी होईल का नाही. मग तुम्ही एवढे सारे व्यवसाय असताना तुम्ही हे पत्रावळीचाच व्यवसाय करावा, हे काय संकल्पना होती? संकल्पना अशी की मी घरीच असते, छोटं माझं बाळ आहे. मग आम्ही असा विचार केला की मी बाहेर तर जाऊ शकत नाही, मग मुलांना कोण सांभाळणार. मग आमच्या दोघांनी असा विचार आम्ही केला की आपलं हे आपण घरगुती हे काम करू शकतो, मग मी एकटे हँडल हे करू शकतो. म्हणून हा आम्ही पत्रावळीचा व्यवसाय चालू केला. आणि आसपास माझी गाव आहेत, तिथे ज्योतिबा आहे, ज्योतिबाच्या ठिकाणी आम्हाला भरपूर पत्रावळ्या द्यायला लागतात देवस्थानामुळे, कारण तिथं प्रसाद वगैरे घालतात, ते द्यायला लागतात आम्हाला. त्यामुळे मग इथं चालण्यात आसपास नाहीच आहे कुठं. तुमच्या वस्त्यावर छोट्या छोट्या वस्त्या असतात? हा, छोट्या छोट्या आहेत गाव, इथं आसपास कुठं नाही. मग आम्ही असा विचार केला की आपण हा व्यवसाय करावा आणि आपण ह्याच्यात सक्सेस व्हावं. बरं ताई, आता जेवढा तुम्ही आता पत्रावळी तयार करता तेवढे सगळे विकले जातात का? हा, आता नुकताच चैत्र झाला, त्यामुळे आम्ही म्हणजे जेवढं हे काढलेलं होतं का नाही तेवढं सगळं विकलं आणि आता नवीच्या आम्ही काढायला चालू केले. अच्छा. आता यात्रा वगैरे असतात नाही, आता थोडेच दिवसावर आमच्या गावची पण यात्रा आहे, 8 दिवसावर आहे. आणि परत इथं मालेगाव, परत केकले, जाकले, इथं पण यात्रा वगैरे झाल्यात, बऱ्यापैकी लोक येऊन नेतात. अच्छा. आता तयार करणं तर सोपं आहे, मग तुम्ही त्यांना वाटण्याची म्हणजे पोच करण्याची व्यवस्था कशी असते तुमची? पोच करण्याची ज्याच्या सोयीने, ज्याला वेळ आहे तो स्वतः येऊन घेऊन जातात. आणि जर काही एखादं इमर्जन्सी असेल की बाबा येऊच शकत नाही, मग त्यांना आम्ही स्वतः जाऊन पोस्ट करून येतो. आता तुम्ही स्वतः पोच करतात, कसं पोच करतात ते? पोच करतो म्हणजे छोटी हे असेल तर छोटी ऑर्डर असेल तर मी स्वतः माझ्या गाडीवरून घेऊन जातो आणि पोस्ट करून येतो. आणि मोठी असली तर? मोठी असली तर मिस्टरांना सांगतो मोठ्या गाडीतून घेऊन जा. आता एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही पत्रावळ्याला काढण्यासाठी मशीनकडे वगैरे जातात, असं वाटत नाही किंवा मी महिला नाही केलं पाहिजे, भीती वाटते असं काही? तसं झालं ना, ज्यावेळेस मी स्टार्टिंगला घेतली मला भीती वाटायची की मी हे करतो इथं कधी मला चुकल किंवा मला इथं काहीतरी मी चुकीचं खटका मारेल किंवा चुकीचं होईल का काय, असं मला भरपूर वेळ झालं. पण नाही, नंतर मी जसं जसं करत गेलं तसं तसं मग मला झालं, आता मी एकटी सगळं हँडल करते. सगळं? हा, सगळं. ताई, तुम्ही आता म्हणलात की एका दिवसाला 7-8 हजार पत्रावळ्या काढतात, मग हे 7 ते 8 हजार पत्रावळ्या काढायला किती वेळ लागतो तुम्हाला अंदाजे? तरी मी सकाळी 9ला तर चालू करते, 9-9:15 दरम्यान चालू करते आणि दुपारी थोडा वेळ गरमी जास्त, ऊन वगैरे जास्त होतं त्यामुळे जरा बंद करते. मग तर थोडा वेळ पॅकिंग वगैरे ते करून घ्यायचं. म्हणजे ऊन जेव्हा ऊन आहे तेव्हा मधल्या काळात पॅकिंग वगैरे करायचं आणि नंतर आणि जरासं ऊन कमी झालं की आणखी पत्रा काढायला सुरुवात करायची. मग दिवसभर हळूहळू आपले जसं वेळ मिळेल असं. आणि तुम्ही मग बोलत म्हणलात ना, जास्त ऑर्डर असल्यावर नाईट लाईफ करतात, नाईटचं कसं चालतं? नाईटचं काय, मिस्टर मग येतात, मग नाईटला एक जणांनी हाताखाली माणूस मिळतो, दोघ जण मिळून करतो, एकाने काढतो आणि एकाने पॅकिंग करतो. आता दीपाली ताईचं सोपं शेड्यूल आहे, एक गृहिणी आहे
आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव तुमच्या लक्षात येत असेल की सकाळी आपलं घरचं काम उरकायचं, 9 वाजता कामाला लागायचं, जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत पूर्ण पत्रावळ्या काढायच्या, उन्हाच्या काळात मध्ये दरम्यान पॅकिंग करायची, पुन्हा संध्याकाळी चालू करायचं, जास्त ऑर्डर आले तर नाईटनं सुरू करायचं. आता हे प्रोडक्शन कसं चालतं आपण बघू, मशीन कशी चालती, मशीन कुठून घेतली, सविस्तर आपण माहिती बघू. येता इकडं आता हे जे तुम्ही जे पत्रावळ्या काढतात ताई, एका ह्याच्यात किती निघतात ह्या? 4 निघतात. एक स्ट्रोकला 4? हा. अच्छा. एक्स्ट्रोला 4 निघतात. हे असं पसारा पडल्याला दुपारी यायचं आणि आपलं हा, पॅकिंग पॅकिंग करायला घ्यायचं. म्हणजे एका बंडल मध्ये किती पत्रावळ्या पॅक करतात पुन्हा? जशी ऑर्डर असेल तशी, कोणाला 30चं हे लागतं, कोणाला 40चं लागतं, कोणाला 50चं लागतं. त्यात इथं ज्योतिबा लोक आहे ते एकदम मग ती म्हणतात मग 30चं 20चं असं काय पॅकिंग करत बसू नका, डायरेक्ट 100चं पॅकिंग वगैरे आम्हाला असं करून द्या असं सांगतात ते. म्हणजे ज्योतिबाचं असलं की 100ची पॅकिंग, 100ची पॅकिंग. एक वेळेस ती पॅकिंग पण करू नका म्हणतात. 1000चे 2000चे असे पॅकिंग असले की नाही तसंच द्या पहिली पिशवीत घाला. हा, तसेच द्या. आता एक गोष्ट सांगा, ही मशीन आहे, एका दिवसाला तुम्ही 7 ते 8 हजार पत्रावळ्या काढतात. घंट्यावर जर विचारलं मला ते घंट्याला किती पत्रावळ्या निघत असतील अंदाज? अंदाजे निघत असतील 700-800 वगैरे निघत असतील, कारण एवढा कधी असं शेड्यूल लावलं नाही. हा, म्हणजे दिवसाचा आपला हिशोब केला. हा, दिवसाचा हिशोब केला. आता तुम्ही म्हणला ती एका दिवसाला 7 ते 8 हजार पत्रावळ्या निघतात. आता ही मशीन तुम्ही स्वतः चालवतात, लेडीज असून. मशीन चालवायला तुम्हाला काही अवघड गेलं का? हे कंट्रोल पॅनल असेल, बाकीचे रोल लावला असेल? अडचण म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी जे बाजीराव सर आले आणि त्यांना आम्हाला बरोबर वेळोवेळी म्हणजे व्यवस्थित कसं चालवायचं, कसं काय करायचं हे व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितलं. ट्रेनिंग दिली ते? हा, इथं येऊनच ट्रेनिंग दिली. एकदा सोडून 4 वेळेस तरी आलेत ते. अरे वा. मग त्यांनी येऊन व्यवस्थित समजलं का नाही ताई ह्याच्यापर्यंत सगळं विचारून ट्रेनिंग दिली. मगच त्यांनी व्यवस्थित सिरियल लावून दिलं. मग आम्हाला आता तुम्ही स्वतः? आता मी स्वतः करते. आणि त्यांनी आम्हाला इथं येऊन बऱ्यापैकी आम्हाला चांगलं हे केलं, दिली किंवा सगळं व्यवस्थित. फोन केला तर फोन पण उचलून व्यवस्थित माहिती वगैरे सांगणे, किंवा किती पण कामात असले तर व्हिडिओ कॉल करून काय आपलं इथं विस्कटलं असेल तर व्यवस्थित सांगतात, किंवा ते अशामुळे असं झाले त्यामुळे तुम्ही ते सेटिंग व्यवस्थित लावा आणि मग सांगतात. कधी जर का नाहीच लय जमलं तर मग स्वतः म्हणतात येऊन मी जातो, उद्या वेळ असेल तर उद्या येऊन जातो सांगतात. येतात आणि जातात येऊन दुरुस्त करून जातात. ही जी पत्रावळीची जी मशीन आहे याच्यात 1-7 4 रोल आहेत. मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे. म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे. एक वेळेस तुम्ही याला ऑटोमॅटिक मोडवर टाकलं, तुम्ही फक्त पॅकिंग करीत बसायचे, ऑटोमॅटिक ते रोल चलत राहतील. त्याला 4 रोल आहेत, तुम्ही 5 रोल करू शकता. आणि सर्वात विशेष म्हणजे इकडे येऊन दाखवा, इथं मशीनची सेटिंग तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हा डाय आहे, हा डायनं अपडाऊन होतो आणि हे 4-5 जे लेअर आहेत त्याला स्ट्रोक बसतो आणि पत्रावळी खाली जाते, पुढे पडते हवेनं आणि कच्चं म्हणजे वेस्ट मटेरियल इथं पडतं. पत्रावळी समोरच्या साईडनं का फेकली जाते त्याचं एक कारण आहे, ह्याला ब्लोअर म्हणतात. हे ब्लोअर चालू केलं, हे खूप फास्ट हवा फेकतं, त्यामुळे पत्रावळी पुढे जाते आणि वेस्ट मटेरियल जागेवर पडतं. आता इथं बघा, इथं तुम्हाला हे 4 रोल दिसते. हे 4 रोल आहेत, तुम्ही इथं 5 सुद्धा करू शकता, 5 रोलचे सुद्धा करू शकता. इथं खाली मोटर दिलेली, इथं ऑइल आहे. अगदी तुम्हाला 1-1.5 वर्षाला त्याची ऑइल बदली करायची, फक्त ऑइल बदलायचे, ह्याच्यात काय ऑपरेट नाही. जर दीपाली ताई जर ही मशीन ऑपरेट करीत असतील ह्याच्यात काही नाही. आणि विशेष म्हणजे साध्या लाईटवर सिंगल फेसवर हे चलती, त्याला पॉवर पॉईंट लागतो. इकडे दाखवा, हे पहा, हे साधा पॉईंट आहे आणि इथून ही मशीन चालते. म्हणजे याला 3 पीसची गरज नाही. आणि सर्वात विशेष म्हणजे काय, इथं कुठलीही रिस्क नाही, इथून तुम्हाला ऑपरेट करायचे. आणि जर तुम्ही पत्रावळी जर म्हणत असाल, क्वालिटी दाखवा एक वेळेस, पूर्ण एक साईड सारख्या अशा पद्धतीत ह्या पत्रावळीचा उद्योग दीपालीताई करतात. आणि विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान खूप मोठे, जे की महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांना एवढ्या पत्रावळ्या लागतात, त्याच्यामुळे ताईंनी तेच लक्षात धरलं आणि हे सुरू केलं. गावाभोवताली जे 4-5 यांचे गाव आहेत त्यांच्याकडे कुणाकडेच नाही हे, नाही इथं नाही, त्याच्यामुळे डोकं लावलं तुम्ही. आणि एक गृहिणी इथं ताईकडे बघून तुमच्या लक्षात असेल, सुंदर पद्धतीत चालतंय. हे पहा, हे 30x40चं हे शेड आहे, त्यांच्याच घराच्या गच्चीवर केलंय, सुंदर चौकून ओपन ठेवलंय, हवा बी येते छान पद्धतीत. अशा पद्धतीत त्यांचा व्यवसाय चालतो. हे पहा, इथं रोल आहेत, हे रोल स्वतः हाताला लावतात. हे वेगवेगळ्या कलरचे, तुम्हाला जशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे तसे तुम्ही रोल लावू शकतात. इथं 4 लावा किंवा 5 लावा, तशा पद्धती रोल लावून तुम्ही हा उद्योग करू शकता. मशीन संदर्भात जर म्हणत असाल
ताईंनी जशी खरेदी केली तर कोल्हापूरमध्ये बाजीराव सर आहेत ते की जे की ह्याच्या मशीन पुरवतात. सर्व्हिस खूप मॅटर करते. ताईंनी सांगितल्याप्रमाणे बाजीराव सरांना एक फोन केला तर ते फोनवर बिलकुल त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, व्हिडिओ कॉल करणार. जर तसा नाही झाला तर स्वतः चक्कर मारणार किंवा त्यांचा माणूस येणार, पण तुमचा उद्योग बंद पडणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याचा बाजीराव सर प्रयत्न करतात. आता मला एक सांगत आहे जाता जाता की हा उद्योग सुरू केला, उद्योग सुरू केल्यापासून गावातले जे तुमच्या मैत्रिणी वगैरे आहेत तुमच्याकडे कसं बघतात, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलात, त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? त्यांच्या काय ते छानच केलं, ते छान झालं. हा. जर का तुला मदत लागली तर आम्हाला सांग, हा. आम्ही पण तुला जॉईन होऊ शकतो असे बोलतात. आम्ही करू शकतो. हा. ताई आता जाता जाता एक प्रश्न आहे. तुमचं बोलणं, तुमचं काम करण्याची साधी आणि सोपी पद्धत मला एकदम आवडली. पण काय होतं की जे महाराष्ट्रातल्या महिला आहेत का त्यांना वाटतं की आपण केलं तर त्यातून नेमकं मिळतं काय हे कळलं पाहिजे. मग काय सांगता ताई, महिन्याकाठी एक आपलं किती उत्पन्न मिळतं त्याबद्दल काय सांगा? तरी महिन्याला 15-20 हजार होतात. सगळं रोल बिल आणून? हा. पण मालकाच्या फोन पेवर पैसे देत म्हणला सगळं सांगतात का तुम्हाला ते? सांगतात म्हणजे बोलणं थोडंफार तसं होतच की. लपून ठेवतात मला. काय ताई करण्याच्या मालकीने पैसे मालकाच्या फोन पेवर येतात. पण तरी मी ताईचं रेंडमली सांगणं असं किंवा रोल आणून सगळ्या गोष्टी करून साधारणतः 15-20 हजार रुपये महिन्याला राहतात. तुम्ही जर ह्याच्यात ताई 7-8 हजार पत्रावळ्या काढतात. ह्याची कॅपॅसिटी असते. ऑटोमॅटिक मोडवर टाकलं तुम्ही जर कंटिन्यू केलं तर हे जर आकडा तुम्ही जर 14,000 15,000 न्यायला तोच आकडा तुमचा 30,000 उत्पन्नात जाईल. ते जर तुम्ही डे नाईट जर चाललं तोच आकडा 50-60 हजार जाऊ शकतो. कसा जाऊ शकतो? जेवढ्या पत्रावळ्या काढताल तो आकडा तसा वाढू शकतो. असं बंद ठेवून आकडा वाढणार आहे का? अजिबात नाही. तर ताईचं आपलं सोपं काम आहे. 7-8 हजार काढते, बस झाल्या. तेवढ्या इकडं ज्योतिबा तिथं आसपास विकायच्या, 15-20 हजार बस झाले. एकदम साध्या आणि सोप्या पद्धती. ही जी सिंगल फेसवर चालणारी ॲटोमॅटिक पत्रावळी जी मशीन आहे जी चालवण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि ज्या बाजीराव सरांचा आपण उल्लेख केला त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा उत्तम आहे. जर तुम्हाला मशीनच्या खरेदी संदर्भात किंवा अधिकच्या माहितीसाठी जर काही तुम्हाला संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय, त्याच्यावर फोन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. काय होतं, उद्योगात 1 रुपया कमी भेटल किंवा जास्त भेटल, पण समाधान खूप महत्वाचं आहे जे तुम्हाला ताईच्या चेहऱ्यावर दिसतंय. दीपाली ताईंनी त्यांच्या छोट्याशा घराच्या गच्चीवर जो हा पत्रावळ्याचा उद्योग सुरू केला ज्योतिबाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात, तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.